हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला ब्लाऊजला हुका कशा लावायच्या ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर मी सुरुवातीला 5 काजे तयार करून घेतली आहे. त्यावर खडूने व्यवस्थित अशी टिक मार्क करून घेतली आहे. त्यानंतर मी हुक पट्टी त्यावर ठेवून बोटाने प्रेस करून घेतली आहे. त्यानंतर ती टिक मार्क व्यवस्थित झाली आहे. त्यानंतर मी सुईला 4 पदरी दोरा लावून छोटीशी गाठ मारून घेतली आहे. त्यानंतर मी पहिली हुक व्यवस्थित त्या टिकमार्कवर ठेवून खालच्या बाजूने छोटासा टाका टाकून व्यवस्थित हे पहिल्या होलामध्ये घालणार आहे. सुई व्यवस्थित अशी पॅक करून घेणार आहे. 4-5 टाके टाकून मी ते पहिली हुक ही पॅक करून घेणार आहे. त्याच पद्धतीने मी दुसरे पण होल पॅक करून घेणार आहे. त्यानंतर मी हुकाचे हे पहिली बाजू ही सुई ही पहिल्या बाजूने घालून मी ती खालच्या बाजूने काढून मी त्यामध्ये व्यवस्थित पॅक करून घेतली आहे. आपली हुक ही व्यवस्थित पॅक झाली आहे. त्या 2-4 वेळा टाके टाकून ती व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची. आपली हुक ही ढिल्ली झाली नाही पाहिजे. अशाच पद्धतीने मी दुसरी पण हुक बसवून घेणार आहे. दुसरी हुक बसवताना मी पहिल्या होलामधून बरोबर अशी एक टाका टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने मी 4ही हुक लावून घेतले आहे. त्यानंतर मी हे 5वं हुक बसवत आहे. 5वं हुक सुद्धा आपण व्यवस्थित असे 4-5 टाके टाकून पॅक करून घेऊ. हुक हे निसटले नाही पाहिजे, एकदम पॅक बसले पाहिजे. व्यवस्थित असे एकदम पॅक करून घेतले आहे. त्यानंतर मी वरच्या बाजूने सुद्धा हुक हे पॅक करून घेतला आहे. व्यवस्थित 2-3 टाके घालून आपण ते वरच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित हुक पॅक करून घेऊ. अशा पद्धतीने आपले 5ही हुक तयार करून झाले आहे. त्यानंतर आपण काचपट्टीच्या बाजूने आय तयार करून घेऊ, म्हणजे ब्लाऊज हे पॅक बसतं, लूज पडत नाही. त्यानंतर आपण आय तयार करताना सुईला 4 पदरी दोरा लावून घेऊ. त्यानंतर सुई ही खालच्या बाजूने टाका टाकून वरच्या बाजूने 4-5 वेळा टाके टाकून ती आय तयार करत असतो. आय तयार करताना आपण काजाच्या बाजूला अर्धा इंच इतपत बाजूला आणि पाव इंच इतपत रुंदी ठेवून आपण तो आय तयार करून घेऊ. त्यानंतर आपण आय तयार करत असताना बरोबर त्या 4-5 टाक्यातून व्यवस्थित अशी सुई बाहेर काढून त्यावर सुद्धा वेणीसारखी आय तयार करून घेऊ, म्हणजे तो एकदम पॅक राहील, लूज पडणार नाही. त्यावर सुद्धा आपण एक गाठ देऊन घेऊ, म्हणजे ते पॅक तयार होईल. अशा पद्धतीने आपला हुक आणि आय तयार झाले आहे. अशा पद्धतीने आपण ते एकमेकावर ठेवून व्यवस्थित झाले आहे का नाही ते चेक करून घेऊ. ही पद्धत तुम्हाला